श्री स्वामी समर्थ. एक साधा माणूस मोठ्या संकटात सापडलेला. कोणतीही मदत नाही, आशा नाही, आणि तेव्हा अचानक प्रकट झाले अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ. फक्त एकच वाक्य बोलले आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र अध्याय 6व्यातील हा चमत्कारिक प्रसंग. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा दरबार भरलेला असतो. राजे, गरीब, स्त्री पुरुष, रोगी, दुःखी सगळे स्वामींच्या चरणी येतात. स्वामी कधी रागावतात तर कधी हसतात, कधी शांत बसतात, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दैवी लीला दडलेली असते. या अध्यायात एक भक्त मोठ्या संकटात अडकलेला असतो. त्याच्यावर खोटा आरोप झालेला असतो. लोक त्याला दोषी ठरवतात. त्याच्याकडे ना पैसा, ना ओळख, ना कोणी मदत करणारा. हताश होऊन तो अक्कलकोटला येतो. स्वामींच्या समोर येताच तो रडायला लागतो. तो म्हणतो, माझ्यावर अन्याय झाला आहे, मला वाचवा. स्वामी त्याच्याकडे पाहतात, काही क्षण शांत राहतात आणि म्हणतात, जा, काही होणार नाही तुला. बस. ना मोठा मंत्र, ना काही विधी, फक्त एक वाक्य. भक्ताला काहीच समजत नाही, परंतु स्वामी बोलल्यामुळे त्याला आतून धीर येतो. तो परत जातो आणि काही दिवसातच ज्यांनी त्याच्यावर आरोप केले होते त्यांचे खोटेपण उघड होते. तो निर्दोष सिद्ध होतो. लोक आश्चर्यचकित होतात, परंतु भक्ताला मात्र पूर्ण माहीत असते हे स्वामींचे कृपाशब्द होते. या प्रसंगातून आपल्याला 3 गोष्टी समजतात. स्वामींना सर्व काही माहीत असते. आपण सांगण्याआधीच त्यांना आपले दुःख कळते. स्वामींचे शब्द म्हणजेच मंत्र, ते वेगळा जप सांगत नाहीत. त्यांचा आशीर्वाद हाच जप असतो. श्रद्धा असेल तर चमत्कार होतो. भक्ताने प्रश्न विचारले नाहीत, फक्त विश्वास ठेवला आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. आज आपणही अशा संकटात अडकतो. खोटे आरोप, मानसिक ताण, पैशाची अडचण, नात्यांमध्ये समस्या. तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. एक वाक्य, एक विश्वास, एक कृपा आणि संपूर्ण आयुष्य बदलते. अक्कलकोटचे स्वामी आजही जिवंत आहेत. फक्त श्रद्धेने हाक मारा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.